नमस्कार, मी उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओ लेक्चरमधून भाषा विज्ञान या TYBA वर्गाच्या स्पेशल पेपर 4 क्रमांकाचा अभ्यासक्रम आपण बघत आहोत। यामध्ये वेगवेगळे घटक आपण अभ्यासलेले आहे। मागील काही तासांपासून आपण स्वनिम विचार करत आहोत। त्यामध्ये स्वन स्वनिम ही संकल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओद्वारे आज आपण स्वनिम स्वनांतर या संकल्पना समजून घेणार आहोत। तर मागच्या तासाला आपण हे पाहिलेलं आहे की स्वनिम म्हणजे काय, तर एकच स्वन परंतु उच्चारण दृष्ट्या जेव्हा तो वेगवेगळा आपल्याला दिसून येतो आणि मग त्याच्यामधलं ते वेगळेपण आणि साम्य लक्षात घेऊन आपण काही गट करतो, अशा गटाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या किंवा अशा गटाला किंवा त्या समूहाला आपण स्वनिम असं म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ मग मागच्या तासाला आपण बोर्डवर काही शब्दही लिहिलेले होते, मग गुलाम, बाग, गवत, बागवान किंवा आणखीन अशा प्रकारचे। तर या शब्दांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की म्हणजे एक अक्षर आपण उदाहरणाला घेतलेलं आहे ग, तर ग हे अक्षर सर्वच शब्दांमध्ये आहे, गुलाम, बाग, गवत, बागवान किंवा आणखीन काय काय। तर या शब्दांमध्ये जो ग आहे तो गच असला तरी उच्चारदृष्ट्या मात्र तो सारखा नाही। तर प्रत्येक म्हणजे शब्दामधलं गचं उच्चारण हे वेगवेगळं आहे आणि मग हे वेगवेगळे उच्चारण असलेले हे सगळे ग आपण लक्षात घेतले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मग काही याच्यामध्ये साम्य आहे, काही याच्यामध्ये भेद आहे। म्हणजे उदाहरणार्थ बघा की बागवान आणि बाग या दोन्हींमधले ग थोडेसे आपल्याला सारखे वाटतील, तर गुलाम मधला ग हा वेगळाच आहे आणि गवत मधला ग हा आणखीन वेगळाच आहे। म्हणजे आपण इथे 3 गट करू शकतो। बागवान आणि बाग मधला ग चा एक गट आपण केला, त्याला ग नंबर 1 नाव दिलं, नंतर गुलाम मधला ग त्याला 2 नंबर नाव दिलं, नंतर गवत मधला ग याला 3 नंबर नाव दिलं। म्हणजे असे 3 गट आपल्याला मिळालेले आहे की जे उच्चारदृष्ट्या म्हणजे वेगवेगळे आहे आणि म्हणून जी ग ची जी 3 रूप आपल्याला बघायला मिळालेली आहे। या म्हणजे ग ला आपण साहजिकच त्यामुळे ग1, ग2, ग3 अशा प्रकारची नावं देऊन ते स्वनिम म्हटलेले आहे। म्हणजे ग1 हा एक स्वनिम, ग2 हा एक स्वनिम, ग3 हा एक स्वनिम। तर या पद्धतीने म्हणजे उच्चारदृष्ट्या साम्य असणाऱ्या एखाद्या स्वनाचा समूह त्याला आपण स्वनिम म्हटलेला आहे। आज आपल्याला या स्वनिमाशी संबंधित किंवा पुढची संकल्पना म्हणजे स्वनांतर ती आपल्याला समजून घ्यायची आहे। मग स्वनांतर म्हणजे काय, तर इथे शब्दामध्येच आपल्याला थोडंसं लक्षात येऊ शकतं बघा। स्वनांतर म्हणजे स्वनामधील अंतर दाखविणारा जो कोणी तो म्हणजे कोण, स्वनांतर। मग स्वनामधील अंतर दाखविणारा, स्वनामधील भेद दाखविणारा तो म्हणजे स्वनांतर। म्हणजे उदाहरणार्थ परत आपण म्हणू की ग हा जर आपण पाहिला तर एकच स्वन आहे, म्हणजे ग हा एकच स्वन आहे। म्हणजे आपण आपल्या उजळणीमध्ये किंवा बाराखडीमध्ये किंवा आपल्या अंकलिपीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला काही अनेक ग आढळणार नाही। किंवा आत्ता आपण जो उल्लेख केला स्वनिमाचा की ग1, ग2, ग3 असे सुद्धा आपल्याला आढळत नाही, ग हा एकच स्वनिम आपल्याला आढळतो। पण या ग चा जेव्हा आपण प्रत्यक्ष भाषेमध्ये वापर करायला लागतो म्हणजे वेगवेगळ्या शब्दांमधून तो आपण जेव्हा वापरायला लागतो, म्हणजे आत्ता उदाहरणं घेतली तीच आपण परत जर घेतली गुलाम, बागवान, गवत, गुलाब किंवा आणखीन काही, तर या म्हणजे शब्दांमध्ये मात्र तो ग उच्चारला जाताना त्या ग मध्ये अंतर आहे, म्हणजेच फरक आहे। मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की बागवान मधला ग आणि बाग मधला ग या दोन्हींमध्ये थोडं साम्य आहे, परंतु या दोन्हींमधल्या ग पेक्षा गवत मधला ग वेगळा आहे, गवत मधल्या ग पेक्षा गुलाम मधला ग वेगळा आहे। तो कसा वगैरे हे सूक्ष्म जे काही वर्णन आहे ते मी सांगत नाही, कारण ते आपण आधी व्यंजन त्यांचे प्रकार किंवा म्हणजे स्वन निर्मिती मुखेंद्रियाद्वारे होणारी स्वन निर्मिती याच्यामध्ये आपण ते पाहिलेलं आहे। म्हणजे कोणी स्फोटक असतं, कोणी स्फोटहीन असतं, कोणी घर्षक असतं, कोणी तालव्य असतं वगैरे। इथे जर मी ते सांगत बसले तर आपला भाग पण लांबेल आणि शिवाय तुमचा कदाचित गोंधळ होऊ शकतो आणि म्हणून मी ते सांगत नाही। मी फक्त एवढंच सांगते की आपल्याला ते प्रकरण किंवा तो भाग पाहिलेला असल्यामुळे समजून घेतलेला असल्यामुळे आपल्याला हे नक्कीच लक्षात येऊ शकतं
की गुलाम मधला ग आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या जिभेची हालचाल कशी होते आणि गवत मधला ग आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या जिभेची हालचाल कशी होते. मला वाटतं हे आपण बारकाईने जर निरीक्षण केलं तर आपल्याला नक्कीच हे लक्षात येऊ शकतं की गवत मधला ग वेगळा आहे, गुलाम मधला ग वेगळा आहे उच्चारदृष्ट्या. म्हणजे इथे या 2 किंवा या 3 ग मध्ये अंतर आहे, फरक आहे. त्यामुळे साहजिकच हा प्रत्येक ग म्हणजे काय आहे तर ग या स्वनिमाची ती स्वनांतर आहे. कारण या ग पेक्षा या गचं वेगळेपण दाखविणारा हा ग आहे, या ग पेक्षा या गचं वेगळेपण दाखविणारा हा ग आहे. आणि त्यामुळे या म्हणजे प्रत्येक ग मध्ये काय आहे, अंतर आहे, म्हणजेच भेद आहे, फरक आहे. म्हणजे थोडक्यात बघा की एखाद्या स्वनिमाची उच्चारण दृष्ट्या वेगळेपण दाखविणारी जी रूपं असतात त्या रूपांना आपण काय म्हणू शकतो तर त्या रूपांना आपण स्वनांतर म्हणू शकतो. आणि म्हणून स्वनांतरांची व्याख्या अशी केली जाते की उच्चारण दृष्ट्या साधर्म्य असणाऱ्या म्हणजे स्वनिमाची व्याख्या केली जाते. उच्चारण दृष्ट्या साधर्म्य असणाऱ्या स्वनांतराचा गट म्हणजे स्वनिम. तर स्वनांतराची म्हणजे व्याख्या कशी केली जाते की एखाद्या स्वनिमाच्या गटात समाविष्ट होणाऱ्या स्वनांना स्वनांतर म्हणतात. म्हणजे समजा बागवान, बाग, आणखीन म्हणजे बगीचा. आता बगीचा हा सुद्धा खरं तर वेगळा आहे, बगीचा बागवानमध्ये येत नाही. बागवान, बाग, आणखीन यासारखे साम्य याच्याशी साम्य असणारे जे ग आहे ते त्या गंचा एक गट आपण करू शकतो आणि मग त्या एका गटाला एक स्वनांतर आपण म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता जसे आपण इथे 3 गट केले, गुलाम, गवत आणि बागवान आणि बागचा. खरं तर इथे 4 शब्द आहे, आपण 4 गट करायला पाहिजे होते, पण आपण 4 गट केलेले नाही. का? कारण बागवान आणि बाग या दोन्हींमधला ग सारखा आहे, त्यामुळे आपण त्याला एका गटामध्ये टाकलेला आहे. गवत मधला ग वेगळा असल्यामुळे त्याला स्वतंत्र गटामध्ये टाकलेला आहे, गुलाम मधला ग वेगळा असल्यामुळे त्याला स्वतंत्र गटामध्ये टाकलेला आहे. पण या सारखेच आणखीन काही ग मिळाले आपल्याला. जसं बाग आणि बागवानमध्ये साम्य असल्यामुळे आपण त्यांना एका गटात टाकलं, तसं गवत मधल्या ग शी साम्य दाखविणारे आणखीन काही शब्द आपल्याला मिळाले. म्हणजे शब्द म्हणजे तसा ग आपल्याला मिळाला की आपण त्याला या गटामध्ये टाकू. म्हणजे जसं आपण आता ग नंबर 2 म्हटलं तर ग नंबर 2 मध्ये आपण टाकू. गुलाम मधल्या ग चा सारखे आणखीन काही ग आपल्याला मिळाले की मग आपण त्याला ग नंबर 1 मध्ये टाकू. म्हणजे या पद्धतीने उच्चारण दृष्ट्या जे असं साम्य असणारे असे गट आपण करू आणि मग त्याला ग1, ग2, ग3 अशा प्रकारची नावं आपण देऊ. ही सगळी म्हणजे काय असणार आहे तर या ग या एकाच स्वनाची ती काय असणार आहे, स्वनांतर असणार आहे. म्हणजे त्याचीच वेगवेगळी रूपं असणार आहे. आणि म्हणून मी अशी स्वनांतराची व्याख्या म्हणजे सांगितली तुम्हाला की स्वनांतर म्हणजे काय तर एकाच स्वनिमाची किंवा एकाच स्वनाची एकापेक्षा दुसरे वेगळं असणारी दाखविणारी रूप किंवा 2 स्वनांमधलं अंतर दाखविणारी रूप, 2 किंवा अधिक स्वनांमधला फरक दाखविणारी एकाच स्वनाची वेगवेगळी रूप म्हणजे काय तर स्वनांतर. म्हणजे स्वनिम ही एक प्रातिनिधिक संकल्पना आहे आणि त्या प्रातिनिधिक संकल्पनेची जी वेगवेगळी रूपं आहे ती म्हणजे स्वनांतर आहे. तर अशा पद्धतीने स्वन आणि स्वनांतर या संकल्पना आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. या 2 संकल्पनांमधला आणखीन काही फरक जर आपण पाहिला तर मला वाटतं की आपल्याला त्या संकल्पना अधिक स्पष्ट होऊ शकतात. आणि म्हणून मी इथे या 2 संकल्पनांमधला फरक तुमच्यासमोर काही मुद्द्यांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग बघा स्वनिम ही कशी संकल्पना आहे तर मी असं म्हटलंय की काल्पनिक संकल्पना आहे. काल्पनिक म्हणजे काय तर ती प्रत्यक्ष कागदावर आपल्याला दाखवता येत नाही. किंवा मी मागच्या तासाला असा उल्लेख केला होता स्वनिम संकल्पना समजावून देताना की स्वनिम ही एक अमूर्त संकल्पना आहे, एक अप्रत्यक्ष संकल्पना आहे, एक अदृश्य संकल्पना आहे. कारण स्वनिम आपण प्रत्यक्ष एखाद्या चित्राच्या, एखाद्या आकाराच्या, एखाद्या आकृतीच्या किंवा एखाद्या म्हणजे खुणेच्या द्वारे आपण दाखवू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ ग हा स्वन आहे आणि ग स्वनाचे वेगवेगळे उच्चार असणारे जे साम्य दाखवणारे जे गट, त्या गटाला आपण काय म्हटलेलं आहे स्वनिम. मग ते आपल्याला समजावं म्हणून आपण काय केलेलं आहे तर म्हणजे बाग आणि बागवान मधला ग म्हणजे गट नंबर 1,
गवत आणि यासारखे आणखीन ग म्हणजे गट नंबर 2, गुलाम आणि यासारखे आणखीन ग म्हणजे ग नंबर 3, असे 1 2 3 असे कितीतरी आणखीन होऊ शकतात. तर हे सगळे म्हणजे काय आहे, ग1 ग2 ग3 ग4 किंवा आणखीन हे सगळे काय आहे, स्वनिम आहे. पण हे स्वनिम दाखवताना मात्र आपण ग च्या रूपातच आपण दाखवतो, म्हणजे ग या स्वनाच्या आधारेच आपण दाखवतो. स्वनिम म्हणून त्याला स्वतंत्र असा आकार, स्वनिम म्हणून त्याला अशी स्वतंत्र खून किंवा स्वनिम म्हणून त्याला स्वतंत्र अशी आकृती असं काही आहे का, तर नाही. एवढंच नाही तर आपण जेव्हा भाषेमध्ये हे वापरतो तेव्हा आपण त्याला ग1 ग2 ग3 ग4 असं नंबर देऊन सुद्धा वापरत नाही. म्हणजेच प्रत्यक्ष भाषेमध्ये स्वनिम दाखवला जात नाही, तो आपल्याला फक्त समजून घ्यावा लागतो. कसा समजून घ्यावा लागतो की अरे गुलाम मधला ग हा बाग मधल्या ग पेक्षा वेगळा आहे, बाग मधला ग हा गवत मधल्या ग पेक्षा वेगळा आहे, कारण त्याचे उच्चार वेगळे होतात. ते उच्चार होताना आपल्या मुखामध्ये जी हालचाल होते ती वेगवेगळ्या प्रकारे होते आहे आणि त्यामुळे बाग मधल्या म्हणजे ग चा जसा उच्चार आपण करतो तशा गवत मधल्या ग चा उच्चार करता येत नाही किंवा करून म्हणजे होत नाही किंवा करून चालत नाही. म्हणजे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं फक्त. म्हणजे आपल्या मानसिक पातळीवर किंवा एक काल्पनिक अशा पातळीवर आपल्याला ते लक्षात घ्यावं लागतं, प्रत्यक्ष दाखवता येत नाही. आणि म्हणून आपण असं म्हटलंय की स्वनिम ही काय आहे, काल्पनिक संकल्पना आहे. तर स्वनांतर हे एक प्रकारे काय आहे, या काल्पनिक संकल्पनेची प्रत्यक्ष रूप आहे. कारण आपण या एकाच स्वनाची इतकी वेगवेगळी रूप आहे हे कशाच्या आधारे दाखवतो, तर आपण अशा शब्दांच्या आधारे दाखवतो. शब्दांच्या आधारेच आपल्याला दाखवता येतं की बाग मधल्या ग मध्ये आणि गवत मधल्या ग मध्ये काही फरक आहे, काही अंतर आहे. आपल्याला त्याशिवाय ते दाखवताच येत नाही. म्हणजे या शब्दांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो, भाषेमधले शब्द आधाराला आपल्याला घ्यावे लागतात आणि भाषेमधले शब्द आधाराला घेऊनच आपल्याला ग1 ग2 ग3 म्हणजेच या प्रत्येक ग मध्ये काही अंतर आहे, काही फरक आहे, काही भेद आहे हे आपल्याला दाखवता येतं. म्हणजे ग1 ग2 ग3 हे प्रत्यक्ष भाषेमध्ये असं जरी आपण दाखवू शकत नसलो तरी शब्दांच्या आधारे आपण ते दाखवू शकतो. आणि त्यामुळे जणू या स्वनिमाची ही शब्द किंवा या शब्दांमधून आलेले सगळे ग म्हणजे काय आहे, तर प्रात्यक्षिक आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला कळतं की अरे खरोखर या गुलाम मधला ग बाग मधल्या ग पेक्षा वेगळा आहे, बाग मधल्या ग पेक्षा गवत मधला ग वेगळा आहे. म्हणजे या पद्धतीने स्वनिम ही एक काल्पनिक किंवा समजून घेण्याची संकल्पना आहे आणि ती ज्याच्या आधारे आपण समजून घेतो ती म्हणजे स्वनांतर, ती म्हणजे एक प्रकारे काय आहे, त्याची प्रात्यक्षिक आहे. मग इथे मी उदाहरण दिलेलं आहे की म्हणजे स्वनिम ग1 ग2 ग3 असं आपण म्हणतो. गुलाम बाग गवत बागवान याच्यामधले ग हे प्रात्यक्षिक असल्याचं आपल्याला म्हणता येतं. नंतर दुसरा फरक सांगताना मी दुसरा मुद्दा असा घेतलेला आहे की स्वनिम भाषेमध्ये प्रत्यक्ष वापरत नाही. मी आत्ताच सांगितलं की ग1 ग2 ग3 हे आपल्याला समजतंय. म्हणजे गुलाम मधला ग गवत मधल्या ग पेक्षा वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा वेगळा गट केला पाहिजे हे आपल्याला समजतं. तसं आपण करतो आणि त्याला ग1 ग2 ग3 हे समजून घेण्यासाठी नावं किंवा नंबर देतो. पण प्रत्यक्ष भाषेमध्ये तसं वापरलं जातं का, ग1 ग2 ग3, तर नाही. तर तिथे अशा पद्धतीचे शब्द वापरून आपण ते आपल्याला त्याच्यामधलं अंतर किंवा फरक लक्षात घ्यावा लागतो किंवा समजावून द्यावा लागतो. म्हणजेच इथे स्वनिम ही एक म्हणजे काल्पनिक संकल्पना असल्यामुळे तिला स्वतःची खून किंवा तिला स्वतःचा आकार, तिला स्वतःची आकृती नसल्यामुळे ती भाषेमध्ये प्रत्यक्ष वापरली जात नाही. परंतु स्वनांतर ही भाषेमध्ये प्रत्यक्ष वापरली जातात आणि ती कशाच्या आधारे, तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे शब्दांच्या आधारे. म्हणजे शब्दांमध्ये हे प्रत्येक ग जो वेगळा आहे तो येतो आणि त्यामुळे आपल्याला त्या प्रत्येक ग मधलं जे अंतर आहे, जो फरक आहे तो आपल्याला समजून घेता येतो. म्हणजेच भाषेमध्ये प्रत्यक्ष वापरली जातात ती स्वनांतर. गुलाम मधला ग बाग मधला ग हे वेगवेगळे आहे हे प्रत्यक्ष वापरले गेल्यामुळे आपल्याला समजतं आणि त्यामुळे स्वनांतरांचा प्रत्यक्ष वापर होत असतो भाषेमध्ये, स्वनिमाचा नाही. नंतर तिसरा मुद्दा मी घेतलेला आहे तो म्हणजे स्वनिम म्हणजे एक प्रकारे काय आहे, प्रातिनिधिक ध्वनी आहे.
प्रातिनिधिक स्वन आहे. म्हणजे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ग हा जो स्वन आहे, या ग या स्वनाचे सुद्धा आणखीन वेगवेगळे रूप आहे. या रूपांमध्ये देखील काही साम्य आणि काही भेद आहे. मग या साम्य असणाऱ्या रूपांचा एक गट केला जातो आणि त्या गटाचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून ग नंबर 1 किंवा ग नंबर 2 किंवा ग नंबर 3 असं आपण देतो. म्हणजे ग1 हा एक स्वनिम आहे, ग2 हा एक स्वनिम आहे, ग3 हा एक स्वनिम आहे. पण हे स्वनिम काय आहे तर त्यांच्यासारख्या इतर गचं प्रतिनिधित्व करणारे असे ते स्वन आहे, प्रतिनिधित्व करणारे ते घटक आहे. आणि म्हणून आपण असं म्हटलं की स्वनिम ही काय आहे, प्रातिनिधिक ध्वनीची किंवा प्रातिनिधिक स्वनाची संकल्पना आहे. तर स्वनांतर म्हणजे काय आहे तर स्वनाची बदलती रूप आहे. म्हणजे ग हा एकच स्वन, पण त्याची बदलती रूप म्हणजे काय आहे, स्वनांतर आहे. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे की गुलाममध्ये ग आहे, बागमध्ये ग आहे, गवतमध्ये ग आहे, बागवानमध्ये ग आहे, आणखीन इतर शब्दांमधले ग आपण लक्षात घेतले तरी आपल्याला लक्षात येईल. मग अशा या प्रत्येक शब्दामध्ये ग जरी असला तरी ते ग एक सारखे नाही, तर ते ग म्हणजे एकाच गची ती वेगवेगळी रूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचं उच्चारण असणारी रूप आहे. आणि म्हणून ही स्वनाची म्हणजे स्वनांतर म्हणजे एक प्रकारे काय असतं तर स्वनाची बदलती रूप. म्हणजे गुलाममध्ये गच आहे, पण तो बागमधल्या ग मध्ये या शब्दामध्ये वापरला जात नाही, किंवा जो वापरला गेला तर त्याचा उच्चार गुलाममधल्या ग सारखा राहत नाही, मग तो बागमधल्या ग सारखाच होतो. मागच्या तासाला मी सांगितल्याप्रमाणे स्फोटहीन गच्या जागी तालव्य ग येऊ शकत नाही, किंवा तालव्य गच्या जागी स्फोटहीन ग येऊ शकत नाही, कारण दोन्ही म्हणजे वेगळी रूप आहे. मग जसं म्हणजे मी आणखीन एक उदाहरण देऊन असं सांगेन, तुमचं आवडतं की तुमचा आवडता नट कोणताही असेल, पण मला वाटतं आजकाल म्हणजे KBCमुळे असेल किंवा आणखीन काही, परंतु अमिताभ बच्चन हे सगळ्यांचेच मला वाटतं आवडते असले पाहिजे. मग अमिताभ बच्चन हे एकच आहे, पण अमिताभ बच्चन जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करतात, म्हणजे KBCचे सूत्रसंचालक म्हणून ते जेव्हा भूमिका करतात, शहनशाह चित्रपटामध्ये जेव्हा ते भूमिका करतात, ते शोले सारख्या चित्रपटामध्ये जेव्हा भूमिका करतात, आणखीन बागवान सारख्या चित्रपटामध्ये जेव्हा ते भूमिका करतात, तर तिथल्या प्रत्येक चित्रपटामधल्या त्यांच्या भूमिकेमध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो, किंवा त्यांची भूमिकाच वेगळी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणचा अमिताभ बच्चन हे वेगळा असलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच काय, अमिताभ बच्चन एकच आहे, पण त्यांच्या प्रत्येक चित्रपटामधले अमिताभ बच्चन कसे आहे, वेगवेगळे आहे. म्हणजे त्यांची ती काय आहे, रूपांतर आहे. म्हणजे बागवानमध्ये जसं रूप त्यांनी धारण केलेलं आहे तसं शोलेमध्ये रूप धारण केलेलं नाही. शोलेमध्ये जसं रूप धारण केलेलं आहे तसं शहनशाह चित्रपटामध्ये त्यांनी रूप धारण केलेलं नाही, किंवा शहनशाह चित्रपटामध्ये जसं रूप धारण केलेलं आहे तसं म्हणजे त्यांनी ब्लॅक चित्रपटामध्ये धारण केलेलं नाही, किंवा आणखीन तुम्ही वेगवेगळे चित्रपट घेऊ शकता. मला एवढंच सांगायचं आहे की अमिताभ बच्चन ही एकच व्यक्ती आहे, परंतु ते प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचं वेगवेगळं रूप असलेलं आपल्याला दिसतं. कारण काय तर त्या म्हणजे भूमिकेनुसार ते वेगवेगळी रूपं त्यांना धारण करावी लागतात. शहनशाहमध्ये जसे ते भूमिका करतात तशीच भूमिका बागवानमध्ये ते करू शकत नाही, कारण बागवानमधला त्यांचा रोल वेगळा आहे आणि शहनशाहमध्ये त्यांचा रोल वेगळा आहे. त्यामुळे त्यांना शहनशाहमध्ये काम करताना वेगळा पोशाख तर करावा लागतोच, परंतु वेगळ्या प्रकारचा अभिनय करावा लागतो. तर म्हणजे बागवानमध्ये त्यांचा वेगळी भूमिका असल्यामुळे तिथं वेगळा रोल त्यांना किंवा वेगळा अभिनय त्यांना करावा लागतो. म्हणजे या पद्धतीने मग मी असं म्हणेन इथे सुद्धा आपण त्या पद्धतीने समजून घेऊ शकतो की ग हा एकच असला तरी प्रत्येक शब्दामधल्या ग ची भूमिका किंवा रोल हा वेगवेगळा असल्यामुळे त्या ठिकाणी त्या गला वेगळ्या पद्धतीने उच्चारलं जातं. आणि त्यामुळे गच असला तरी ती सगळी गची काय म्हणावी लागतात आपल्याला, रूप. त्या रूपामध्ये अंतर आहे. जसं मी आत्ता सांगितलं की शहनशाहमधले अमिताभ बच्चन आणि बागवानमधले अमिताभ बच्चन यांच्यामध्ये अंतर आहे, फरक आहे, कारण ती दोन्ही ठिकाणच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. तसं हा गच असला तरी गुलाममध्ये त्याला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं, गवतमध्ये त्याला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं, बागवानमध्ये त्याला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. आणि त्यामुळे साहजिकच
त्यांच्यामध्ये अंतर पडतं, फरक पडतो, म्हणजेच त्यांचं उच्चारण वेगवेगळं होतं आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की स्वनांतर म्हणजे एक प्रकारे काय आहे तर स्वनाची वेगवेगळी रूपं आहेत, एकापेक्षा दुसऱ्याचं वेगळेपण दाखवणारी, अंतर दाखविणारी अशी ती वेगवेगळी रूपं आहे आणि त्यामुळे स्वनांतर म्हणजे स्वनाची बदलती रूपं आहे. मी शेवटचा एक मुद्दा इथे घेतलेला आहे या दोन्हींमधला फरक सांगण्यासाठी की स्वनिम ही एक प्रकारे काय आहे, एक प्रकारे वरती म्हटल्याप्रमाणे प्रातिनिधिक संकल्पना किंवा एक प्रकारे प्रतिनिधित्व करणारी संकल्पना आहे आणि स्वनांतर ही एक प्रकारे त्या प्रतिनिधीच्या अंतर्गत काही काम करणारी सदस्य रूप म्हणू आपण अशा प्रकारची संकल्पना आहे. याच्यासाठी हे समजून देण्यासाठी दोन उदाहरणं मी तुम्हाला देईन. एक म्हणजे आधी मला वाटतं वर्गाचं उदाहरण घ्यायला हरकत नाही, आपल्या म्हणजे प्रत्येकाला वर्ग माहीत आहे म्हणून. बघा की समजा उदाहरणार्थ तुम्ही TYBA या वर्गाचे विद्यार्थी आहात. मग TYBA हा काय झाला तुमचा वर्ग. त्या TYBAच्या वर्गामध्ये तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि त्यामुळे तुम्ही सगळे विद्यार्थी हे TYBAच्या वर्गाचे काय आहे सभासद आहात. पण तुमचा सगळ्यांचा जो वर्ग आहे तो कशाच्या आधारे दाखवला जाईल तर त्या वर्गाला नाव दिलेलं आहे, कोणतं तर TYBA असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे TYBA हे जे तुमच्या वर्गाचं नाव किंवा ते म्हणजे तुमच्या वर्गाचं एक नेतृत्व, एक प्रतिनिधित्व करणारं ते नाव आहे. त्यामुळे तुमचा उल्लेख कसा केला जाईल तर TYBA वर्ग असा केला जाईल. त्या पद्धतीने एखादा स्वनिम म्हणजे काय असतो तर म्हणजे त्या सगळ्यांचं नेतृत्व करणारा किंवा त्या सगळ्यांचं एक रूप, एकत्रित रूप दाखविणारा असा तो म्हणजे स्वन किंवा ध्वनी असतो की ज्याचा उल्लेख आपल्याला सगळ्यांचं मिळून गृहीत धरून करावा लागतो. म्हणजे TYBA असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा TYBA असं म्हणताना सगळे मुलं, त्या वर्गातले सगळे मुलं तिथे गृहीत धरलेले असतात. त्या पद्धतीने जेव्हा आपण G1 असं स्वनिम म्हणतो तेव्हा G1 असा स्वनिम म्हणताना G1 मधल्या स्वनिमाचा जसा म्हणजे गचा जसा उच्चार आहे तसेच उच्चार असणारे आणखीन जे सगळे ग आहे ते ग आपल्याला गृहीत धरावे लागतात आणि त्या गच्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारा कोण असतो तर G1 असतो आणि म्हणून आपण तो G1 म्हणतो. म्हणजे स्वनिम ही अशी प्रतिनिधित्व करणारी, सगळ्या समूहाचं एकत्रित असं रूप गृहीत धरणारी अशी संकल्पना आहे. म्हणजे एक प्रकारे स्वनिम ही वर्ग संकल्पना आहे, जसं आपला TYBAचा वर्ग. तर स्वनांतर ही काय आहे वर्ग सभासद रूपाची संकल्पना आहे. म्हणजे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे TYBA हा एकच वर्ग, पण त्या TYBA मध्ये समजा तुमच्या वर्गामध्ये 35 विद्यार्थी असतील तर ते सगळे 35 विद्यार्थी काय आहे त्या वर्गामधले सभासद आहेत, त्या वर्गाचे सदस्य आहेत. आता या 35 सदस्यांमध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये सारखेपणा आहे का नाही, तर मी 3 गट याच्यामध्ये करेन. म्हणजे तुम्हाला पटेल की नाही मला माहीत नाही, पण आपल्याला समजून घेण्यासाठी मला वाटतं तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं किंवा आपण हे करू शकतो, उचित ठरू शकतं हे करणं. म्हणजे समजा उदाहरणार्थ काही विद्यार्थी हे अतिशय हुशार असू शकतात. म्हणजे समजा आपण म्हणू 35 विद्यार्थ्यांमध्ये 12 विद्यार्थी हे अतिशय हुशार आहे, म्हणजे त्यांना पटकन कळतं, त्यांना चांगल्या पद्धतीने पेपर सोडवता येतात, त्यांना चांगल्या प्रकारचे मार्क मिळतात. मग असे म्हणजे 35 मधले 12 विद्यार्थी हे असे जरा हुशार आहे म्हणून आपण त्यांचा एक गट करू शकतो. नंतर 13 विद्यार्थी असे आहेत की जे बौद्धिकदृष्ट्या हुशार नाही, म्हणजे त्यांना मार्क फार चांगले पडू शकत नाही, ज्याला आपण म्हणतो पुस्तकी किडा, तसे ते पुस्तकी किडा नाही, त्यांना वाचन अभ्यास करणं हे आवडत नाही. पण या पुस्तकी किड्यांना किंवा हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे जमत नाही ते मात्र त्या विद्यार्थ्यांना जमतं. म्हणजे क्रीडांगणावर ते पुढे असतात, आणखीन अशा काही गोष्टी करण्याला ते पुढे असतात, ज्याला आपण म्हणू की म्हणजे अवांतर. तर अवांतर बाबींमध्ये, अवांतर म्हणजे कार्यक्रमांमध्ये ते पुढे असतात. मग असे कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे असलेले असे विद्यार्थी आपण म्हणू शकू. तर 13 विद्यार्थी असे आहे की जे कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे आहे, त्यामुळे आपण त्यांचा एक गट केला. त्यांना आपण म्हणजे समजा उदाहरणार्थ
TYBA चा वर्ग आहे, त्या TYBA मधलेच हे सगळी मुलं आहे। त्यामुळे ज्याला आपण पुस्तकी किडा म्हटलं, जे खूप चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवतात, अशा विद्यार्थ्यांचा एक गट आपण केला 12 विद्यार्थ्यांचा। त्या 12 विद्यार्थ्यांच्या त्या गटाला आपण नाव दिलं TYBA 1। नंतर जे 13 विद्यार्थी की जे मार्क नाही चांगले मिळवत परंतु सांस्कृतिक बाबतीमध्ये ते पुढे आहे, कल्चरल असं आपण म्हणतो, मग सांस्कृतिक मध्ये पुढे असणाऱ्या त्या 13 विद्यार्थ्यांचा आपण गट केला, त्याला आपण नाव दिलं TYBA 2। आणि उरलेले जे 10 विद्यार्थी की जे सांस्कृतिक मध्ये पुढे नाही, जे अभ्यासातही पुढे नाही, ते आपले चालले नुसते रटाळपणाने केवळ म्हणजे शिकायचे म्हणून शिकतात, ते त्यांना आपण जरा ढ किंवा मठ्ठ विद्यार्थी म्हणतो। तर अशा 10 विद्यार्थ्यांचा एक वेगळा गट केला, म्हणजे तो झाला TYBA 3। तर बघा TYBA चाच वर्ग आहे, परंतु या TYBA च्याच वर्गाचे आपण असे 3 गट केले, TYBA 1, TYBA 2, TYBA 3। मग हे TYBA चे 3 वर्ग जे आपण केले, हे वर्ग नाही गट आपण केले। तर हे गट जरी आपण आपल्या सोयीसाठी केले असले तरी शेवटी ते कुणाच्या अंतर्गत आहे किंवा कुणाचे सभासद आहे, तर TYBA या वर्गाचे ते सभासद आहे। म्हणजे TYBA हा काय आहे, एक प्रकारे स्वनिम आहे। आणि या TYBA च्या अंडर किंवा अंतर्गत येणारे सगळे गट म्हणजे काय आहे, तर स्वनांतर आहे। म्हणजे TYBA हा एक वर्ग आणि या TYBA मध्ये असणारे हे 3 गट म्हणजे त्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी रूपं दाखविणारी ती म्हणजे अशी रूपं आहे, आणि त्यामुळे ते काय आहे, तर त्या वर्गाचे ते वर्ग सभासद आहे। याच पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो की आपल्या कुटुंबाचा कोणीतरी एक प्रमुख असतो आणि आपण सगळेजण वेगवेगळ्या स्वभावाचे असलो तरी त्या कुटुंबामधले सदस्य असतो। तशा पद्धतीने स्वनिम ही एक म्हणजे नेतृत्व करणारी संकल्पना आपण म्हणू, आणि स्वनांतर ही एक प्रकारे त्या नेतृत्वाच्या अंतर्गत येणारी अशी वेगवेगळी जी काही वेगवेगळ्या स्वभावाची रूपाची अशी म्हणजे संकल्पना आपण म्हणू, किंवा म्हणजे त्या मात्र त्या स्वनिमाचीच ती म्हणजे रूपं असतात, त्या स्वनिमाचेच वेगवेगळे ते सभासद असतात। तर या पद्धतीने स्वनिम आणि स्वनांतर या दोन्ही संकल्पना आणि त्यांच्यामधला फरक आपण समजून घेतलेला आहे। मला वाटतं या फरकाच्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्वनिम आणि स्वनांतर या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतात, समजल्या असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आपणाला धन्यवाद देऊन येथे थांबते।